मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगेंची भेट घेत त्यांच्याकडे जीआर सुपूर्द केलाय। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या हातून ज्यूस पीत उपोषण सोडलं। याच वेळी जरांगेंनी मराठा आंदोलकांवर पुष्पवृष्टी करत आनंद व्यक्त केला। तसंच शिंदे आणि जरांगेंनी विजयाचा गुलाल यावेळी उधळला। याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दीपक केसरकर, गिरीश महाजन आणि संजय शिरसाट सुद्धा उपस्थित होते। तर आपण पाहतोय किती मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज हा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आलेला होता आणि ही विजयी सभा आज थोड्याच वेळापूर्वी जरांगेंची झालेली आहे। या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदे सुद्धा आले होते आणि शिंदेंच्या हस्ते ज्यूस पीत या ठिकाणी जरांगेंनी उपोषण सोडलंय। आपण या 5 दृश्यांच्या माध्यमातून ही सगळी परिस्थिती आता जाणून घेऊयात। सुरुवातीला शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या ठिकाणी शिवरायांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर नवा जीआर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केला आणि याच तिसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंचं उपोषण सोडलं। त्यांना ज्यूस देत त्या ठिकाणी मनोज जरांगेंचं उपोषण सुटले। त्यानंतर चौथ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री यांच्यासह मनोज जरांगे आणि यासोबतच इतर मराठा समाजावर सुद्धा ही पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर विजयाचा हा गुलाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांनी उधळलेला आहे। आपण पाहतोय ही महत्त्वाची आजची 5 दृश्य। आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा विजय झालेला आहे। त्यांना आरक्षण मिळालेलं आहे। कुणबी प्रमाणपत्र ज्यांची सापडलेली आहे त्या सगळ्या 57 लाख मराठा समाजाला आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा, महत्त्वाचं म्हणजे रक्ताच्या नात्यांना आणि सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा हे आरक्षण मिळालेलं आहे आणि एकूणच जरांगेंनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। आवाज महाराष्ट्राच्या कणाकणापर्यंत गेला पाहिजे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज।